नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. एसएससी बोर्ड 2026 म्हणजे 10वी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच मोठी बातमी आलेली आहे बाळांनो. 10वी परीक्षा सुरू होण्याआधी एक महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे बाळांनो. याच्यात खूप सगळ्या अपडेट इन्क्लूड केलेल्या आहेत बोर्डाने. सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो. ठीक आहे, काही चेंजेस तुमच्यासाठी सांगितलेत बोर्डाने. सगळे चेंजेस मी तुमच्यासाठी सांगणार आहे, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर तेजस्विनी सालुंके होती, जिला 1500 रुपयाचा अमेझॉन वाउचर गेलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबर पिक करतो, एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबर पिक करतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. 10वी बोर्डाचा कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला सुरू करूया. पहिली गोष्ट, नो कंबाईंड पासिंग रूल. आता खूप न्यूज आर्टिकल्स वगैरे बोर्डाने किंवा पेपर सेंटरने रिलीज केले होते की ज्याच्यात सांगितलं होतं की तुमचे डिफरंट पासिंग रूल असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा गणिताचा पेपर है ना, मॅथचा पेपर किती मार्काचा असतो बाळांनो? तुमचा 80 मार्काचा असतो. रिटर्न आणि 20 मार्काचा असतो तुमचा इंटरनल मार्क्स बेसिकली. ठीक आहे, 80 पैकी M1 असतो तुमचा 40 मार्क्सचा, M2 असतो 40 मार्क्सचा. आधी काय सांगितलं होतं बोर्डाने? 80 पैकी याच्यात पण 35% विद्यार्थ्यांना आणावे लागतील आणि याच्यात पण 35% आणावे लागतील. ठीक आहे, म्हणजे 35 म्हणजे 24-25 मार्क याच्यात पण आणावे लागतील तुम्हाला, याच्यात 25 मार्क आणावे लागतील आणि याच्यात तुम्हाला 6-7 मार्क आणावे लागतील, तेव्हा जाऊन तुम्ही पास होणार असं बोर्डाने सांगितलं होतं. ठीक आहे, पण आता बोर्डाने काय सांगितलं? या 80 पैकी तुम्ही फक्त 15 मार्क जरी घेऊन आले आणि या 20 पैकी जर 20 तुम्हाला भेटले तरी तुम्ही पास आहेत, कारण तुमचे असे 35 मार्क होत आहे. तर तुमची आता ही कंबाईंड पासिंग असणार आहे बाळांनो, ना की सेपरेट पासिंग नसणार आहे. ही गोष्ट समजली, ही बोर्डाने जाहीर केलेलं आहे बाळांनो. दुसरी काय अपडेट सांगितली? ऍप्लिकेशन बेस. आता परवा परत हीच गोष्ट बोर्डाने परत सांगितली की सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन या वर्षी बोर्डाने परीक्षेत टाकलेले आहेत. ठीक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस वाढावा. ठीक आहे, विद्यार्थ्यांचा 11वी-12वी मध्ये, सायन्स स्ट्रीम मध्ये, आर्ट्स स्ट्रीम मध्ये, मॅथ्स स्ट्रीम मध्ये जास्त लक्ष लागावं. ठीक आहे, कॉम्पिटिटिव्ह माइंडसेट वाढण्यासाठी, कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग वाढण्यासाठी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन खूप जास्त असणार आहेत बाळांनो या वर्षापासून. ठीक आहे, आता ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असतात बाळांनो? फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज फोटोसिंथेसिस? हा एक नॉर्मल प्रश्न आहे. ठीक आहे, हा आहे थिअरॉटिकल प्रश्न. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन याचा कसं होऊन जाईल? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक सिच्युएशन देतील की तुमच्या घरात प्लांट ठेवलेले, त्याच्यापर्यंत सनलाईट पोहोचत नाहीये, तर ते प्लांट मरून जातं बेसिकली. मग याच्या मागे काय रिझन आहे? मग तुम्हाला पूर्ण फोटोसिंथेसिसची मेथड तिथं एक्सप्लेन करावी लागेल त्या प्लांटच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये. तर दिस इज बेसिकली ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. खूप काही चेंज नाही होत, पण थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढून जाते बाळांनो. पण आपण तुमची डिफिकल्टी लेवल नको वाढावी म्हणून आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बाळांनो. आता लवकरात लवकर बंद पण करतोय. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली, तुम्ही पण काढू शकतात. फक्त तुम्हाला एनरोल करायचंय बाळांनो. ठीक आहे, असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतो ते तुम्हाला सांगतो, अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते, म्हणून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात बाळांनो. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वर्ष आड करून आलेला आहे, अशा प्रत्येक गोष्टीची अनालिसिस करून टीचरांनी एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले जातात बाळांनो. त्यानंतर तुमचा पूर्ण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स डिझाईन होतो. लक्षात ठेवा बाळांनो, 10वी बोर्डाचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारले जातात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. ठीक आहे, सगळे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स वगैरे आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. नंतरची काय न्यूज आहे बाळांनो? स्ट्रिक्ट एक्झामिनेशन सिस्टम. एक्झाम विल बी कंडक्टेड अंडर सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स. सीसीटीव्ही असेल तरच एक्झाम कंडक्ट होणार आहे त्या एक्झाम हॉलमध्ये, अदरवाईज तुमचं एक्झाम हॉल चेंज होऊ शकतं. ठीक आहे, हे बोर्डाने स्वतः सांगितलंय की प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये सीसीटीव्ही असेल. 2 सुपरवायझर असणार आहेत बाळांनो. प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये 2 सुपरवायझर बोर्डाने कंपल्सरी सांगितलेले आहेत. ठीक आहे, मागच्या वर्षापर्यंत एकच सुपरवायझर राहायचं, या वर्षी 2 सुपरवायझर असणार आहेत. ठीक आहे, तिसरी गोष्ट, स्ट्रिक्ट ऍक्शन ऑन कॉपिंग. जर तुम्ही कॉपी करताना सापडले बाळांनो, तुम्हाला डिरेक्ट रस्ट्रिकेट केलं जाईल. तुम्ही कधीच पुढचं एज्युकेशन घेऊ शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, 6 महिन्यापर्यंत बोर्ड याची रेकॉर्डिंग ठेवणार आहे, प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेराची. 6 महिन्यापर्यंत कधीही वाटलं की तुम्ही कॉपी केली होती, ते चेक केलं जाईल, व्हेरीफाय केलं जाईल, तुम्हाला रस्ट्रिकेट केलं जाईल बाळांनो. तुम्ही एज्युकेशन घेऊ शकणार नाही पुढे. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण जी रियालिटी आहे ती सांगतोय. म्हणून कॉपी करायचा विचार नका करू, किंवा पालक आपल्याला कॉपी घेऊन येतील, हे सगळे विचार काढून टाका डोक्यातून. ठीक आहे, त्यानंतरची इम्पॉर्टंट अपडेट आहे एक्स्ट्रा 10 मिनिट. आता तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा सुद्धा भेटणार आहेत बाळांनो तुमच्या पेपर रिडिंगसाठी आणि सप्लिमेंट अरेंजमेंटसाठी. ते तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये टीचर सांगतीलच. ठीक आहे, तर तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा भेटणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन सिस्टममध्ये.
ठीक आहे. नंतरची काय अपडेट आहे, टफ पेपर चेकिंग. ह्या वर्षापासून पेपर चेकिंग तुमची खूप जास्त टफ होणार आहे बाळांनो. आन्सर शीट तुमचे 4 स्टेजेसमध्ये चेक होणार आहे. ठीक आहे. पेपर चेकर 1 पहिले चेक करेल, त्यानंतर पेपर चेकर 2 चेक करेल, त्यानंतर तुमचा मॉडरेटर चेक करेल, त्यानंतर तुमचा चीफ मॉडरेटर चेक करेल आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट बनणार आहे बाळांनो. हे पूर्ण स्टेप अशा पद्धतीने तुमची पूर्ण प्रोसेस होणार आहे पेपर चेकिंगची. मागच्या वर्षापर्यंत काय व्हायचं, पेपर चेकर 1 चेक करायचा, डायरेक्ट मॉडरेटर चेक करायचा, डायरेक्ट चीफ मॉडरेटर रिझल्ट प्रिपेअर करून टाकायचा. ठीक आहे. तर ह्या वर्षी पेपर चेकिंग तुमची टफ केलेली आहे, कारण तुमचं इव्हॅल्युएशन प्रॉपरली व्हायला पाहिजे. कारण मागच्या वर्षी बाळांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशनसाठी रिचेकिंगसाठी अप्लाय केलं होतं, त्याच्यात बोर्डाचा खूप जास्त टाइम वाया गेला. ठीक आहे. त्यानंतर आता ग्रेडिंग सिस्टम सुद्धा येणार आहे. तुमचा जो रिझल्ट असणार आहे बाळांनो त्याच्यावर ग्रेडिंग सिस्टम येणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे 80% येतात, 80% तुम्ही तुमचं डिस्टिंक्शन मध्ये येणार बाळांनो, म्हणजे फर्स्ट क्लासच्या पण वरती. मग आता ही ग्रेडिंग सिस्टम कशी असणार आहे मी तुम्हाला सांगतो. जर तुमचा अशा पद्धतीने एक रिझल्ट आला, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचे 70% वरती विद्यार्थी आहेत ते डिस्टिंक्शन मध्ये येतील, जे विद्यार्थी 60% वरती आहेत ते फर्स्ट क्लासमध्ये येतील, जे विद्यार्थी 50% वरती आहेत ते सेकंड क्लासमध्ये येतील, आणि जे विद्यार्थी 35% वरती येतील त्यांना पास कन्सिडर केलं जाईल फक्त, आणि जे विद्यार्थी 35च्या खाली येतील त्यांना फेल कन्सिडर केलं जाईल. अशा पद्धतीने हे सगळे ग्रेड्स तुमचे मेन्शन असणार आहेत तुमच्या रिझल्टवरती या वर्षापासून. ठीक आहे. मागच्या वर्षापर्यंत फक्त पर्सेंटेज किंवा टोटल मार्क्स दिसायचे, या वर्षापासून तुमचे ग्रेड सुद्धा दिसणार आहेत. ठीक आहे. त्यानंतरची अपडेट काय सांगितली, फुल मार्क्स इन लँग्वेज सब्जेक्ट. या वर्षापासून तुमचे लँग्वेजेसचे सब्जेक्ट आहेत मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, याच्यामध्ये फुल मार्क द्यायला बोर्डाने सांगितले. जर विद्यार्थ्याने व्यवस्थित लिहिलेला आहे पेपर, ग्रॅमॅटिकल मिस्टेक नाही आहेत तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. मागच्या वर्षापर्यंत 1 मार्क तरी कट व्हायचा, म्हणून इंग्लिशमध्ये तुमचा आता 80 मार्काचा पेपर असायचा तर 79च मार्क पडायचे. मराठीचा 80 मार्काचा पेपर आहे तर विद्यार्थ्याचा हायस्ट निघायचा 79चा. 80 पैकी 80 पडत नव्हते, पण या वर्षापासून बोर्डाने सांगितलंय प्रॉपर आन्सर जर लिहिलं असेल तर 80 पैकी 80 द्यायला सुद्धा काही हरकत नाही. तर ही एक तुमच्यासाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे बाळांनो. टेक्निकल सब्जेक्ट अलर्ट. ठीक आहे. तुम्हाला एक सब्जेक्ट तुमचा टफ येणार आहे. टेक्निकल सब्जेक्टमध्ये कोणते येतात, मॅथ्स किंवा सायन्स. मॅथ किंवा सायन्स पैकी एक सब्जेक्ट तुमचा टफ असणार आहे, हे स्वतः बोर्डाने सांगितलं. कारण स्टुडंटची कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस कोणत्या सब्जेक्टमध्ये चेक करतात, मॅथ्स किंवा सायन्समध्ये. बाकीचे तर थेरोटिकल सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. तर त्या दोघांपैकी एक सब्जेक्ट कोणता तरी तुमचा टफ असेल. काही चिंता करायची गरज नाही. टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स केला तुमचं काम झालं बाळांनो. टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स इनफ आहे तुम्हाला खूप जास्त पर्सेंटेजसाठी. ठीक आहे. तर या सगळ्या अपडेट होत्या ज्या रिसेंटली प्रेस कॉन्फरन्समध्ये मेन्शन केल्या होत्या बाळांनो. मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. ठीक आहे. आता शेवटचा क्षण आहे बाळांनो, अभ्यासाला लागा. आता अभ्यास केला आणि आयुष्यभर रिग्रेट करणार, ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ टाकणार आहे, दररोज तुमच्यासाठी टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, जेणेकरून तुमचे मार्क जास्त यायला पाहिजे. ठीक आहे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा बाळांनो. 1000 लाईकचं कमीत कमी आपण टार्गेट ठेवू. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो.